नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंटिग्रल ऑफ द फॉर्म हा पॉईंट आज आपल्याला स्टडी करायचा आहे. याचे फॉर्म कसे असतात बघा. वरती आपल्याला dx अपॉन a प्लस और मायनस b साइन x, म्हणजे इथे एक तर a प्लस b साइन x येईल किंवा a मायनस b साइन x असेल. ह्या टाईपचा आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन दिला जातो. ए आणि बी याचे काहीतरी आपल्याला व्हॅल्यू दिल्या जातात है ना. फॉर एक्झाम्पल बघा इथे dx अपॉन 3 + 2 sin x. ठीक आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे है ना दिसायला. त्याच्यानंतर ना बघा dx अपॉन a प्लस और मायनस, म्हणजे एक तर प्लस असेल किंवा मायनस असेल b cos x है ना. बघा ह्या टाईपमध्ये क्वेश्चन असतो. 5 + 4 cos x किंवा 4 मायनस 5 cos x है ना. साइन एक्सचा जर बघितला तर प्लस असताना या टाईपमध्ये जातं, मायनस असताना बाकीच्या सेम असतात, फक्त इथले कॉन्स्टंट नंबर तुम्हाला चेंज करून दिले जातात. आणि हे जे 4 एक्झाम्पल मी घेतलं आहे की ह्या आधीचे बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये हे विचारले गेले, म्हणून हे बेस्ट एक्झाम्पल म्हणून मी चॉईस केले आणि याचा आपण आता स्टडी करणार आहोत. एक्झाम्पल सॉल्व करण्याची प्रोसेस एकदम सेम असणार आहे, फॉर्म्युला सेम असणार आहे, फक्त इथे जो नंबर होईल त्या नंबरनुसार आपल्याला फक्त इथल्या व्हॅल्यू चेंज करत जायचं आणि सॉल्व करत जायचं. बाकी एकदम सिम्पल टाईप ह्या. पण तरी पण हा का टफ ठरतो, तर त्याचं रिझन असं आहे की इथे कॉस एक्स जो दिसतोय की हा पूर्ण कॉस एक्स, किंवा इथे जो साइन एक्स दिसतोय हा पूर्ण साइन एक्स है ना, म्हणजे ह्या टाईपमधला साइन एक्स आणि कॉस एक्स. तर याच्या पूर्ण व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायचे असतात. ठीक आहे, मग बघा फॉर सच अ टाईप वी हॅव, ह्या टाईपसाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहेत. जर आपल्याला साइन एक्स दिलं असेल तर आपण त्याच्या ठिकाणी काय लिहू शकतोय, तर 2 tan x अपॉन 2, म्हणजे हा अँगल आपण हाफ करतो x अपॉन 2. ट्रिग्नोमेट्रिक चॅप्टरमध्ये आपण ह्या टाईपचे फॉर्म्युला शिकलो आहेत. आणि डिवाइडमध्ये बघा 1 + tan स्क्वेअर x अपॉन 2 है ना, म्हणजे साईनचा रिप्लेसमेंट आपण ह्या पूर्ण टर्मनी करू शकतोय. तसंच कॉसचं जर बघितलं तर कॉससाठी काय फॉर्म्युला असतो, तर cos x इज इक्वल्स टू 1 - tan स्क्वेअर x अपॉन 2. आणि परत डिवाइडला 1 + tan स्क्वेअर x अपॉन 2, म्हणजे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला खूप सोपा आहे. कसा, वरती 1 प्लस आहे, सॉरी 1 मायनस आहे आणि खाली 1 प्लस आहे है ना, आणि पुढे टॅन स्क्वेअर म्हणजे पुढच्या टर्म सेम आहेत. हे झाल्यानंतर ना आपल्याला काय करायचं असतो, हा टॅन x अपॉन 2 जो आहे त्याला टी कन्सिडर करायचं असतं. मग याला टी कन्सिडर करायचं म्हणजेच काय करायचं की आपल्याला टॅन x अपॉन 2 इज इक्वल्स टू टी हे या क्वेश्चनमध्ये आपल्याला पुट करायचं असतं है ना. तर बघा मी जर याच्यामध्ये जर पुट केला टी, तर मला कसं बघायला भेटेल साईनची व्हॅल्यू, तर साइन x इज इक्वल्स टू 2 आणि टॅन x अपॉन 2 तिथे मी पुट केला टी, आणि अपॉन 1 + टॅन स्क्वेअर होता म्हणून टीचा पण काय झाला, स्क्वेअर झाला. सेम कॉससाठी पण तसंच असेल, 1 - 1 - टॅन स्क्वेअर आहे, सो टॅन स्क्वेअरच्या ठिकाणी काय असणार आहे, टी स्क्वेअर है ना. सेम आपण केलं. हे दोन टर्म्स आपल्याला माहिती पाहिजे, एक तर ही फॉर्म्युला लक्षात ठेवा किंवा काय टर्म रिप्लेस करायचे त्या लक्षात ठेवा, कारण ह्या जर टर्म आपल्याला माहिती असतील तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, अदरवाईज हा प्रॉब्लेम पूर्णपणे चुकत जाणार आहे. ठीक आहे, ज्यावेळेला क्वेश्चन सॉल्व्ह करू त्यावेळेला लक्षात येईल की आपण याचाच वापर करतोय, 1, 2 आणि 3 ह्या तीनच फॉर्म्युलाचा आपण यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. त्यानंतर बघा पुढे ज्यावेळेला dx येतं, आता हा प्रॉब्लेम आपण पूर्णच्या पूर्ण कशामध्ये कन्वर्ट केला, टीमध्ये कन्वर्ट केला है ना. आणि पहिला प्रॉब्लेम जर बघितला तर तो पूर्ण साइन एक्स मध्ये होता, आणि आता पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेम टीमध्ये दिसतंय. म्हणजे आपल्याला ज्यावेळेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल, ज्यावेळेला आपल्याला इथे dx दिलं जाईल बघा है ना, तर तो पण आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर टीमध्ये कन्वर्ट करायचं असेल. म्हणून याची व्हॅल्यू आपल्याला काय पुट करायची आहे, तर त्याची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे 2dt अपॉन 1 + t स्क्वेअर. आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा, जर डिनोमिनेटर आपण ऑब्झर्व केलं तर 1 + t स्क्वेअर आहे, इथे पण 1 + t स्क्वेअर आहे, इथे पण 1 + t स्क्वेअर आहे. म्हणजे डिनोमिनेटर कोणताही व्हॅल्यू घ्या, आपण ही घेतली तरी आपण डिनोमिनेटर तोच पुट करणार आहे, कॉस घेतला तरी आपण डिनोमिनेटर तोच पुट करणार आहे, dx घेतलं तरी पण आपण डिनोमिनेटर सेम पुट करणार आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 1 बाय 1 ह्या सर्व एक्झाम्पलचा स्टडी करायचा आहे. फर्स्ट इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx अपॉन 5 + 4 cos x. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आपण आता सॉल्व्ह करायला घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याआधीच्या सेक्शनमध्ये प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रल ऑफ द फॉर्म, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं जातं आणि इंटिग्रेशन ऑफ
अंडर रूटमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं जातं. ह्या टाईपच्या स्टेप्स कशा सॉल्व्ह करायच्या आणि हे बेस्ट प्रॉब्लेम जे आहेत ते आपण आत्ता याच्या आधीच्या सिरीज व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं आहे. जर ही व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर वरती आय बटनावरती ही शो होते. तर ह्याही व्हिडिओचा ह्याही एक्झाम्पलचा तुम्ही बेस्ट स्टडी करा की याचेही तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. ओके, सो 1 बाय 1 एक्झाम्पल्स आपण स्टडी करूया. फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतो, इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 5 + 4 cos x. ओके, सो आत्ता आपण जो फॉर्म्युला बघितला की कोणत्या व्हॅल्यू आपल्याला तिथे सबस्टिट्यूट करायचं. बघा साईन आणि कॉस आहेत, तर आपल्याला एक्झाम्पलमध्ये कॉस दिसते. सो कॉसच्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहे, 1 - t² अपॉन 1 + t² पुट करणार आहे. आणि dxच्या ठिकाणी काय पुट करणार आहे, तर 2 dt अपॉन 1 + t² आपण पुट करणार आहे. ओके, सो नेहमीप्रमाणे आपण याला काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा आय म्हणून कन्सिडर करूया. सो सोल्युशनमध्ये आपण घेतोय आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 5 + 4 cos x आणि याला आपण म्हणतोय इक्वेशन नंबर 1. ओके, आता आपण काय करतोय, इक्वेशन 1 झालंय. सो आपण याला आता पुट करूया. पुट cos x इज इक्वल्स टू 1 - t² अपॉन 1 + t² आणि आपण पुट करतोय dxच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे, तर अपॉनची टर्म आपण सेम ठेवायची असं आपलं ठरलं आहे. सो दॅट इज 1 + t² आणि न्यूमरेटरमध्ये काय येणार आहे, तर इथे बघा अँगल काय दिसतोय, एक्स दिसतंय. सो इथे काय येणार आहे, 2 dt येणार आहे. ओके, आणि टीच्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहे, सो टीच्या ठिकाणी आपण पुट करतोय tan x अपॉन 2. ओके, नंतर आपण ज्यावेळेला पूर्ण फायनल सोल्युशन मिळेल ना, त्यावेळेला आपण ही टीची व्हॅल्यू तिथे रिप्लेस करणार आहोत. ओके, सो आता फ्रॉम इक्वेशन फर्स्टमध्ये या सगळ्या व्हॅल्यू आपण पुट करतोय. सो आपण इथे लिहितोय फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकेम आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, बघा फर्स्ट काय dxच्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू पुट करणार आहे, दॅट इज 2 dt अपॉन 1 + t². ओके, आणि डिनोमिनेटरमध्ये आपल्याला काय 5 + 4 आहे. सो ती टर्म ॲज इट इज असणार आहे 5 + 4 आणि कॉसच्या ठिकाणी आता आपल्याला ही नवीन टर्म पुट करायची. ओके, म्हणजे जो आपला फॉर्म्युला आहे तो, सो 1 - t² अपॉन 1 + t² ब्रॅकेट कंप्लीट. आता जर आपण ऑब्झर्व जर केलं तर न्यूमरेटरमध्ये आपल्याला एक टर्म दिसते है ना, न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर है ना. तसं पूर्ण डिनोमिनेटरच्या आपल्याला बघा 5 टर्म सेपरेट आहे, इथे 4 ब्रॅकेटच्या पुढे. मग आपल्याला काय करावं लागेल, हा डाऊन साईडचा नंबर दिसतोय त्याने इकडे 5ला मल्टिप्लाय करावं लागेल आणि या 4ने याला मल्टिप्लाय करावं लागेल आणि दोघांसाठी डिनोमिनेटर आता काय येईल, सेम दिसेल. ओके, ज्याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन पण म्हणतो. म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेप ऑब्झर्व होणार आहे, बघा 2 dt अपॉन 1 + t² याला आपण ब्रॅकेट देऊया आणि डिनोमिनेटरची टर्म ऑब्झर्व करा. बघा 5ला आपण जर या 4ने याला मल्टिप्लाय केला है ना, सर बघा कशी स्टेप बघणार आहे ना, 4ने आपण जर याला मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, 4 येणार आहे, मायनस इथे प्लस आहे, इथे मायनस, प्लस मायनस काय होणार आहे, तर मायनस होणार आहे आणि 4 × t दॅट इज t². बघा ही टर्म मी आपण आधी का लिहून घेतली आहे ना, फक्त तुम्हाला समजावी म्हणून मी आधी लिहिली. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये मी अशी टर्म नाही लिहिणार है ना, डायरेक्टली सरसकट टर्म आपण लिहत जाऊया. ही टर्म का लिहिली बघा तुम्हाला समजण्यासाठी. 4ने जर आपण याला मल्टिप्लाय केलं है ना, तर ही पूर्ण टर्म अशी दिसणार आहे आपल्याला 4 - 4 t² आणि अपॉनला काय टर्म दिसणार आहे, तर 1 + t² ही कुठे असेल, अपॉनला टर्म असेल. म्हणजेच ह्या अपॉनच्या टर्मने आपण कोणाला मल्टिप्लाय करणार आहे, तर 5ला मल्टिप्लाय करणार आहे ना. सो आपल्याला इथे काय टर्म भेटणार आहे आता, सो इथे आपल्याला टर्म भेटेल जर 5 असेल, बघा 5 आणि ही पूर्ण टर्म दॅट इज 1 + t². ओके, अशी टर्म भेटेल आणि परत डिनोमिनेटरमध्ये कोणती टर्म असणार आहे, ही वाली दॅट इज 1 + t² है ना, 1 + t². आता जर आपण ऑब्झर्व केलं तर याचा डिनोमिनेटर सेम दिसतोय है ना, म्हणजे आपण हा काय करू शकतोय, तर कॅन्सल करू शकतोय. ओके, फर्स्ट याचा दोघांचा डिनोमिनेटर सेम आहेत म्हणजे हे आपण कॅन्सल केले. ओके, नंतर आपण या 5नं आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतोय है ना, किंवा जर तुम्हाला इथे नसेल मल्टिप्लाय करायचं तर आपण इथे जसं लिहिलं 5 × ब्रॅकेट तशीच आपण प्लस देऊन 4 घेऊन आणि नंतर हे ब्रॅकेट पण राईट केलं तरीही चालू शकते. ओके, सो बघा आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय टर्म भेटणार आहे, तर टर्म भेटते आपल्याला आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 2 dt
अपॉन, आता हा डिनोमिनेटर तर कॅन्सल झाला आहे, म्हणजे 5ने आपण मल्टिप्लाय करतोय, दॅट इज 5 इंटू 1 दॅट इज 5 प्लस 5 इंटू टी स्क्वेअर दॅट इज 5t स्क्वेअर. ओके, आणि नेक्स्ट टर्म ॲज इट इज दॅट इज प्लस 4 मायनस 4t स्क्वेअर. आता ज्या टर्म आपल्याला सेम सेम दिसतात है ना, त्या दोघांचं आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काही पॉसिबल असेल ते आपण करत चालूया. बघा न्यूमरेटरमध्ये जर आपण बघितलं तर 2dt दिसतोय है ना, 2 हा कॉन्स्टंट टर्म आहे, सो तो मी इंटिग्रेशनच्या समोर घेऊ शकतोय. मी जर त्याला इंटिग्रेशनच्या पुढे घेतला तर इथे काय भेटणार आहे, तर dt भेटणार आहे, आणि अपॉन इथे बघा 5 आणि 4 दोघं पण कॉन्स्टंट नंबर दिसतोय है ना, 5 आणि 4 दोघं पण कॉन्स्टंट नंबर आहेत. इथे बघा प्लस 5t स्क्वेअर आणि मायनस 4t स्क्वेअर आहे है ना, प्लस 5t आणि मायनस म्हणजे दोघांचा डिफरन्स किती येणार आहे 1. मोठा नंबर 5 आहे, त्याला प्लस साईन आहे, सो इथे काय येणार आहे +1. वर्ड लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, म्हणजे असं टीचा काय येईल डायरेक्ट स्क्वेअर येईल है ना, प्लस 5t आणि मायनस 4t म्हणजेच काय व्हायला टी स्क्वेअर 1. ओके, टी स्क्वेअर आपल्याला व्हॅल्यू मिळाली. सो 5 प्लस 5 आणि प्लस 4, सो व्हॅल्यू काय येणार दोघांची ॲडिशन होणारी, सो दॅट इज 9. ओके, सो 9ला आपण स्क्वेअरमध्ये ॲडजस्ट करू शकतो का, तर कोणाचा स्क्वेअर असतो 9, तर 3चा स्क्वेअर असतोय. ओके, सो आपल्याला नेक्स्ट स्टेप आपल्याला अशी राईट करता येईल. बघा I इज इक्वल्स टू 2 इंटू इंटिग्रेशन dt अपॉन टी स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर है ना, दॅट इज 9. का आपण असं ॲडजस्ट केलं, तर बघा आपण ज्यावेळेला त्याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये घेऊन येतो ना है ना, तर मिसलेजिनियस फॉर्म्युला जे आहेत मिसलेजिनियस इंटिग्रल है ना, तर याचे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, म्हणजे अंडररूटमध्ये ए स्क्वेअर असेल मायनस स्क्वेअर असेल आहे, म्हणजे काय दिसतं ते एक्सचा स्क्वेअर किंवा एचा स्क्वेअर अशा टर्ममध्ये आपल्याला त्याला आणायचं असतं, म्हणून आपण त्याला त्या टर्ममध्ये घेऊन आलो है ना. एक्स स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर आणि ए म्हणजे इथे आपल्याला 3 दिसतोय म्हणजे ए स्क्वेअर. मग असा फॉर्म्युला आपल्याला कुठे भेटतोय त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. तर आपण इथे बघितलं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे आपल्याला टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला इथे ऑब्झर्व होतो है ना. बघा इथे फॉर्म्युला हे बघा ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर है ना, सॉरी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असतं 1/a टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए, म्हणजे इथे फक्त एक्स आहे तर इथे आपल्याला काय दिसतोय टी. सो हा फॉर्म्युला आपण आता काय करणार आहे तर इंटिग्रेशनसाठी यूज करणार आहोत है ना. सो तो फॉर्म्युला आपण इथे राईट करूया. सिन्स इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय असतो याच्यासाठी रिझल्ट, तर तो रिझल्ट असतो 1/a इंटू टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट इथली एक्सची व्हॅल्यू अपॉन एची व्हॅल्यू. ओके, त्याचा स्क्वेअर नसतो बाकी, आणि पुढे येतो इंटिग्रेटर कॉन्स्टंट दॅट इज प्लस सी. ओके, सो हा फॉर्म्युला आपण आता याच्यासाठी यूज करणार आहे. आता इथे एक्स स्क्वेअर म्हणजे इथे काय दिसतोय तर टीचा स्क्वेअर दिसतोय. ओके, सो आपल्याला आन्सर मिळणार आहे आय इज इक्वल्स टू बघा 1/a. सो 1/a, ए म्हणजे इथे काय मिळतो आपल्याला तर 3 मिळतोय है ना. 1/a, एची व्हॅल्यू किती भेटते तर 3 भेटते, म्हणजे आपला आन्सर मिळतं आहे 1/3 इंटू टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट एक्स. एक्स म्हणजे काय आता आपला इथे टी, सो टी अपॉन किती येईल तो 3. ओके, आणि पुढे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट दॅट इज प्लस सी. ओके, सो हे आपला काय होणार आहे फायनल सोल्युशन होणार आहे. पण जर आपण ऑब्झर्व जर केलं तर टीची व्हॅल्यू आपण परत रिप्लेस करू शकतोय है ना. काय रिप्लेस करता येईल ती, तर टी इज इक्वल्स टू टॅन एक्स अपॉन 2 ही रिप्लेस करता येईल. सो फायनल सोल्युशनमध्ये मी राईट करतोय आय इज इक्वल्स टू 1/3 टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स अपॉन 2 हा अँगल आहे बरं का एक्स अपॉन 2, आणि त्याच्या पूर्ण अपॉनला काय दिसतंय तर 3 दिसतंय, आणि पुढे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट दॅट इज प्लस सी. ओके, सो आपण जर ऑब्झर्व केलं तर 1/a इथपर्यंत सॉरी 1/a म्हणजे 1/3 आपण हे परफेक्ट लिहिलं आहे ना. पण काय होतं घाई गडबडीमध्ये हा जो इंटिग्रेटेड कॉन्स्टंट आपण जो न्यूमरेटर इंटिग्रेशनच्या बाहेर काढला आहे तर तो आपल्याला लिहिण्याचा राहून जातो है ना. तर तो कुठे यायला पाहिजे तर तो 2 × 1 दॅट इज 2 इथे तो असायला पाहिजे. ओके, सो आपल्याला फायनल सोल्युशन काय भेटतं आहे आय इज इक्वल्स टू 2/3 टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट टॅन एक्स अपॉन 2 आणि पूर्ण डिनोमिनेटरमध्ये 3. ओके, सो विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. सो आपण याला काय करूया बॉक्स. खूप इझी एक्झाम्पल आहे. किंवा जर तुम्हाला कॉस्टच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करायचं आणि डी एक्सच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करायचं हे जर माहिती असेल तर बाकी जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम फार इझी सॉल्व्ह करायला.
ठीक आहे. सो बघा नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. जसं हा कॉससाठी विचारला जातो तसं सायन्ससाठी पण विचारला जातो. ओके. सो बघा सायन्सचा आपण घेऊया याच्यानंतरचा नेक्स्ट जो आपला प्रॉब्लेम आहे तो. सो आपल्याला क्वेश्चन जो सेकंड आहे तो दिसते इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3 + 2 sin x. ओके. सो हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. सो व्यवस्थित समजून घ्या हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण याला आय म्हणून कन्सिडर करतोय. सो आपल्याला सोल्युशन भेटतं आहे आय इज इक्वल्स टू dx अपॉन 3 + 2 sin x. ओके. आणि आपण याला म्हणतो इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला माहिती इथे साईन आलं आहे म्हणजे व्हॅल्यू कोणाची पुट करावं लागणार आहे आता तर आपल्याला साईन एक्सची व्हॅल्यू पुट करावं लागणार आहे. सो साईन एक्स इज इक्वल्स टू काय रिझल्ट असतं तर मी तुम्हाला सांगितलं डिनोमिनेटर तर तिघांसाठी सेम आहे काय 1 + t². साईनचं झाला आणखी आपल्याला कोणाची व्हॅल्यू पुट करायची असते तर डी एक्सची व्हॅल्यू पुट करायची असते. तिथे पण काय असणार आहे 1 + t² असणार आहे. ओके. सो बघा इथे साईन आलाय है ना आणि लास्ट टर्म आपल्याला कोणती असते तर टीची असते आणि टीची व्हॅल्यू आपल्याला सोपी पुट करायला. इथे जर एक्स असेल तर आपल्याला काय पुट करायची टी इज इक्वल्स टू tan x अपॉन 2 पुट करायची. आता इथे बघा कॉस्ट असतं तर आपण हीच व्हॅल्यू वरती लिहिली असती फक्त प्लसचं काय केलं असतं मायनस केलं असतं. पण इथे काय दिसतंय तर साईन एक्स दिसतंय आणि ज्यावेळेला साईन एक्स येतं त्यावेळेला आपल्याला व्हॅल्यू पुट करायची असती ती 2t अशी व्हॅल्यू पुट करायची असते आणि हीच 2tची व्हॅल्यू आपण सेम इथे पुट करतो. फक्त ती काय म्हणून पुट करतो तर इथे dx म्हणून इथे आपण dt म्हणून पुट करतो. ओके. सो आता आलेली व्हॅल्यू आपण कशामध्ये पुट करणार आहे ते फ्रॉम इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण पुट करतो. सो आपण इथे राईट करूया फ्रॉम इक्वेशन फर्स्ट becomes सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ बघा dxच्या ठिकाणी आपण काय पुट करतोय तर 2dt अपॉन 1 + t² आणि परत अपॉनच्या ठिकाणी काय येणार आहे तर 3 + 2 आणि साईन एक्स आहे साईन एक्सच्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहे दॅट इज 2t अपॉन 1 + t². ओके. हे पूर्ण आपलं ब्रॅकेट असणार आहे. ठीक आहे. आता याला आपण सिम्प्लिफाय करूया. ठीक आहे. बघा आधी मी काय केलं होतं 2ने मल्टिप्लाय करून सॉल्व केलं होतं है ना. जर जम्बलिंग होत असेल तर आपण स्टेप बाय स्टेप्स जाऊया. म्हणजे कसं स्टेप बाय स्टेप्स म्हणजे बघा इथे 2dt आहेत आणि अपॉनला काय दिसतंय तर 1 + t² दिसतंय आणि अपॉनला बघा आता काय येतोय हा 3 येतोय तर 3ला हा डाऊन साईडचं ब्रॅकेट घेतोय बघा 3 इंटू ब्रॅकेट 1 + t² मध्ये काय दिसतंय तर प्लस नंतर दिसतंय 2 आणि इंटू ब्रॅकेट 2t. ओके. ब्रॅकेट कंप्लीट आणि डिनोमिनेटरमध्ये परत डिनोमिनेटर दॅट इज 1 + t². हा कुठला होता याचं की आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आता जर आपण ऑब्झर्व केलं तर ह्या न्यूमिनेटरचं डिनोमिनेटर आणि परत डिनोमिनेटरचं डिनोमिनेटर ह्या टर्म म्हणजे हे दोन ब्रॅकेट आहे ते आपल्याला सेम दिसत आहेत बघा हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट. सो आपण हे काय करू शकतोय तर कॅन्सल करू शकतोय. ओके. सो तर कॅन्सल केल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला कशी भेटणार आहे सो आपल्याला टर्म भेटते आय इज इक्वल्स टू 2dt आणि अपॉन इंटिग्रेशनमध्ये तर ह्या 3ने आपण मल्टिप्लाय करूया दॅट इज 3 × 1 दॅट इज 3 प्लस 3 × t² दॅट इज 3t² प्लस t 2 × 2 दॅट इज 4 आणि इंटू t दॅट इज 4t. ओके. सो आपल्याला हे असं सोल्युशन भेटते. आता जर आपण ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्याला जी टर्म भेटली आहे 3 + t² प्लस 4t याच्यामध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला डाऊन साईडला दिसते बघा. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला कसं बघायला मिळते जर आपण हा 2 जर इंटिग्रेशनच्या बाहेर जर घेतला सो मला स्टेप्स बघायला भेटते आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या पुढे मी 2 घेतलं म्हणजे मला स्टेप बघायला भेटते दॅट इज dt अपॉन इकडे बघा टी परत 3t² दिसते है ना. सो मी हे कसं राईट करू शकतोय तर 3t² फर्स्ट राईट केला नंतरनं प्लस 4t घेतलाय आणि नंतरनं प्लस 3 घेतलाय. पण याच्यावरनं असं लक्षात येतं आहे जर 4 आणि 3 आणि 3चं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर 3 3 जा 9 होतं आणि असा कोणताच नंबर की ज्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 3 3 भेटतं आहे पण दोघांचा डिफरन्स 4 भेटायला पाहिजे असं कुठलाच नंबर आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत बरोबर ना. आणि आणखी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आहे की हा जो कॉन्स्टंट नंबर आहेत ना टीचा स्क्वेअरचा तर तो आपल्याला एक तर युनिटी पाहिजे असतो म्हणजे 1 पाहिजे असतो किंवा -1 पाहिजे असतो. त्याच्यासाठी आपल्याला हा 3 पण इंटिग्रेशनच्या पुढे घ्यावा लागतो. सो आपल्याला टर्म भेटणारे आय इज इक्वल्स टू इथे आपण 2 पण पुढे घेतला आणि 3 पण पुढे घेतला. सो आपल्याला टर्म बघायला भेटते dt अपॉन t² प्लस
इकडनं 3 कॉमन घेतलं म्हणजे इथं मग 3 कॉमन घ्यावं लागेल है ना. मग इथे आपण 3 पुढे घ्यायचं आणि 1 लिहायचं, असं नसतं करायचं है ना. तर हा 4 कुठे न्यूमरेटरमध्ये आणि आपण त्याच्यामधनं कॉमन घेतलं, तर इथे 3 आपण कॉमन नाही घेऊ शकत, म्हणून तो 3 कुठे जातो तर डिनोमिनेटरमध्ये जातो आणि +3 असं लिहिला जातो. प्लस पुढे जर आपण ऑब्झर्व केलं तर 3 आणि 3 आपण पुढे घेतला आहे म्हणजे 3/3 दॅट इज 1. सो आपल्याला इथे काय कॉमनमध्ये काय येणार आहे 1 येणार आहे. ठीक आहे. सो तर आपण जर ऑब्झर्व केलं डाऊन साईडचं तर आपल्याला टर्म बघायला भेटते t² + 4/3 + t इंटू t + 1. म्हणजे आपल्याला इथे आता काय करावं लागेल, लास्ट टर्म आपल्याला याच्यामध्ये पुट करावं लागेल. म्हणजे ती आधी फाईन करू आणि नंतरनं पुट करूया है ना. खूप सोपी आहे ती टर्म फाईन करण्यासाठी. पण पहिल्यांदा आपण याला इक्वेशन नंबर 1 घेऊया. थर्ड टर्म जी असते ती आपण फाईन करूया है ना. मागच्या सिरीजमध्ये जे एक्झाम्पल झाले त्याच्यामध्ये आपण थर्ड टर्म कशी फाईन करायची ते शिकलो होतो. थर्ड टर्म फाईन करण्यासाठी आपण काय करतो तर थर्ड टर्म घेतो. थर्ड टर्म त्याच्यासाठी खूप इझी फॉर्म्युला आहेत. कोणता 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स. एक्सची जे काही कोइफिशियंट आहे ती घेतो आणि त्याचा आपण काय करतो ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो. पण थर्ड टर्म फाईन करण्यासाठी कंडिशन काय तर t² जो टर्म आहेत ना त्याच्या पुढे काय असला पाहिजे 1 असला पाहिजे किंवा -1 असला पाहिजे. तर इथे आपल्याला दिसतोय तो -1 आहे ना. सो आता आपण इथे जो कोइफिशियंट आहे एक्सचा तर तो किती दिसतोय 4/3. सो तो आपण पुट करतोय. सो आपल्याला आन्सर भेटत आहे 1/2 इंटू 4/3 आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो याच्यावरनं असं लक्षात आलं जर आपण 2ने जर 4ला डिव्हाइड केलं तर 2 किती होतं 4 आणि डिव्हाइडला किती उरणार आहे तर 3. सो याचा काय होणार आहे स्क्वेअर. ओके. सो 2 आणि 3 ही टर्म आपल्याला भेटते. सो आपल्याला थर्ड टर्म सोल्युशनमध्ये भेटते. थर्ड टर्म इज इक्वल्स टू बघा 2चा स्क्वेअर दॅट इज 4/3² दॅट इज 9. सो आपल्याला थर्ड टर्म भेटली आहे 4/9. ओके. सो आता ही टर्म आपल्याला काय करावं लागेल इथे ॲड पण करावं लागेल आणि सबट्रॅक्ट पण करावं लागेल. सो आपण इथे राईट करतोय फ्रॉम इक्वेशन सेकंड बिकम. सो सेकंड इक्वेशन आपल्याला दिसतंय I इज इक्वल्स टू 2/3 इंटू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन t² प्लस 4/3 इंटू t. बघा आता इथे 1 आहे. थर्ड टर्म काय भेटली आपल्याला 4/9 भेटली आणि 4/9 म्हणजेच काय असतं 2² ओके ठीक आहे. जम्बलिंग म्हणून आपण आहे तीच घेऊ. चला नेक्स्ट स्टेपमध्ये मी सांगतो काय करायचं नेमकं. बघा +4/9 घेतली त्याच्यानंतर +1 आहे तो 1 घेतला. आता आपण ही स्वतःहून प्लस घेतली म्हणजे ती स्वतःहून काय करायची परत सबट्रॅक्ट करायची की जेणेकरून प्लस आणि मायनस केलं तर आपल्याला जे इक्वेशन आहे ते काय होऊन जातं बॅलन्स होऊन जातं. ओके. सो आपण आता याला व्यवस्थितपणे आपण ॲडजस्ट करत चालूया. बघा dt/t². आता बघा t² + 4/3 प्लस याचा जर आपण स्क्वेअर केला तर आपल्याला टर्म काय भेटणार आहे तर 2/3 भेटते है ना. सो आपण हे असं राईट करू शकतोय t + 2/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. कुठला फॉर्म्युला आपण इथे यूज करतोय तर बघा इथे आपण जो फॉर्म्युला यूज केला आहे तो फॉर्म्युला कोणता असतोय तर a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो a² + 2ab + b². ठीक आहे. सो तो फॉर्म्युला आपण इथे ॲडजस्ट केला. बघा b² म्हणजे ही टर्म इथे 4/9 आणि 4/9 म्हणजे बीची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे असेल तर कोणाचा स्क्वेअर करावं लागेल तर 2/3चा स्क्वेअर करावं लागेल. सो नेक्स्ट बघा इथे दिसते +1 आणि -4/9. सो 9ने आपण याला मल्टिप्लाय केलं दॅट इज +9 +9 - 4 +9 - 4 दॅट इज +9 - 4. सो आपल्याला सोल्युशन मिळणार आहे +5. सोल्युशन किती मिळते +5. बघा इथे यांनी याला मल्टिप्लाय केलं दॅट इज +9 +9 - 5 +9 - 5 दॅट इज +5 आणि डिवाइडला काय असणार आहे तर 9 असणार आहे. मग जर मला याला असेल तर मला काय माहिती आहे 3चा स्क्वेअर 9 असतो ही कन्सेप्ट तर माहिती आहे. बघा 3चा स्क्वेअर किती असतो 9 पण 5 हा कोणाचा स्क्वेअर असतो तर √5चा स्क्वेअर असतो बरोबर ना. सो मी इथे आता राईट करताना काय करणार आहे इथे प्लस साईन आला आहे म्हणून मी प्लस घेतला पहिल्यांदा. 5ला काय घेतलं √मध्ये घेतला आणि 3चा स्क्वेअर 9 असतो म्हणून मी इथे 3 घेतलं आणि होल ब्रॅकेट घेतलं आणि त्या ब्रॅकेटचं काय केलं स्क्वेअर केलं म्हणजे √5चा स्क्वेअर 5 भेटणार आहे आणि 3² नंबर 9 भेटणार आहे. ओके. सो ह्याच टर्ममध्ये आपण ह्याला ॲडजस्ट केलं. आता जर आपण ऑब्झर्व केलं
तर इथे आपल्याला हे पूर्ण टर्म म्हणजे एक्स मानायचं आहे आणि हे पूर्ण टर्म म्हणजे ए मानायचं आहे. मग याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे ना. तर तो काय फॉर्म्युला असतो, तर बघा तो फॉर्म्युला असतो आय इज इक्वल्स टू, ही पहिल्यांदा कॉन्स्टंट टर्म आपण ती ॲज इट इज राईट करून घेतोय. ओके, आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो, तर 1/a. ए म्हणजेच आपल्याला टर्म काय भेटते, तर √5/3. ओके, आणि हे कशात आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये. परत इनटू काय असतं, तर टॅन इनवर्स ऑफ काय असतं परत, तर एक्स असतं. आणि एक्स म्हणजे काय येतं, हा पूर्ण टर्म म्हणजे आपली एक्स असते है ना. सो आपण ती व्हॅल्यू पुट करतोय t+2/3. आणि डिनोमिनेटरमध्ये परत काय असतं, तर ए, आणि ए म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू भेटली आहे, दॅट इज √5/3. सो ब्रॅकेट कंप्लीट. आणि सर्व ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं, आपण काय लावतो, इंटिग्रेटर कॉन्स्टंट, दॅट इज +c. सो विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, सो आणखी काय चेंजेस करता येऊ शकतात, तर याच्यामध्ये बघा आपण इकडे 3 आणि 3 कॅन्सल करू शकतोय. ओके, आणि इथे टॅन टी आहेत, तर टीच्या ठिकाणी आपण काय पुट करू शकतोय, तर टॅन x/2 आपण इथे पुट करू शकतोय. सो आपल्याला फायनल सोल्युशन भेटणार आहे. सो आय इज इक्वल्स टू, बघा इथला 3 कॅन्सल झाला म्हणजे 2 × 1 दॅट इज 2. आणि डिनोमिनेटरमध्ये काय होणार फक्त आता √5 इंटू टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट. सो इथे नंबर भेटतोय टॅन x/2 है ना. टीची व्हॅल्यू आपण पुट केली आणि पुढे नंबर भेटतोय +2/3. आणि डिनोमिनेटरमध्ये नंबर काय भेटतोय, तर √3 आणि /3 +c. ओके, हे ब्रॅकेट कंप्लीट. सो विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. बघा इथे कोणता फॉर्म्युला यूज केला आहे, तो फॉर्म्युला आपण ब्रॅकेटमध्ये राईट करूया. ओके, इथे स्पेस नाही आहे, सो मला इथे स्पेस आहे, तो आपण इथे राईट करूया. बाकी तुम्ही तर याच्या समोरच राईट करणार आहे तो फॉर्म्युला. इथे स्पेस नाही म्हणून तो मी फॉर्म्युला इथे राईट करतोय. ओके, सो बघा कोणता फॉर्म्युला यूज केला होता आपण, तर फॉर्म्युला आपण यूज केला आहे सिन्स इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a². काय फॉर्म्युला होते याच्यासाठी, तर 1/a टॅन इनवर्स 1/a टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट x/a प्लस c. ओके, हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला आहे. बघा एची व्हॅल्यू काय होती, तर √5/3 होती है ना. सो आपण ती व्हॅल्यू पुट केली, नंतर टॅन इनवर्स पुट केली एक्स म्हणजे काय, हा स्क्वेअर है ना. सो आपण ही व्हॅल्यू इथे पुट केली, डिनोमिनेटरमध्ये परत एची व्हॅल्यू पुट केली आणि प्लस सी लावलं. ठीक आहे, इथे आणखी काय सिम्प्लिफिकेशन करता येऊ शकतं, तर आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. म्हणजे 3ने याला मल्टिप्लाय करायचं, डिनोमिनेटरमध्ये 3 आणि 3 सेम असेल, सो 3 आपण कॅन्सल पण करू शकतो आहे. ओके, आणि हे सोल्युशन ठेवलं तरी सोल्युशन परफेक्ट येऊ शकतं. ओके, सो बघा नेक्स्ट घेऊया आपण. बघा नेक्स्ट जर आपण बघितलं तर फर्स्ट आणि आत्ताचं आपण 3rd नंबरचं एक्झाम्पल घेतलं आहे, ते तर आपल्याला सेमच दिसतंय. बघा फर्स्ट नंबरचं आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं, तर ते एक्झाम्पल ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिलं होतं. बघा dx/u + 4 cos x, आणि इथे काय दिलं, फक्त 4 - 5 cos. काय चेंजेस दिसतोय, तर इथे फक्त ह्या नंबरचं चेंज करून दिलं. ओके, सो आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊया. ठीक आहे, एक्झाम्पल सेम याच्याप्रमाणे सॉल्व करत जायचं आपल्याला. ओके, फक्त जिथे फॉर्म्युला येईल ना तिथे आपल्याला नॉर्मल चेंज करायचं असतो है ना. तर कोणत्या फॉर्म्युला, तर हेच तुम्हाला जे बेस्ट फॉर्म्युला 6 मी सांगितले ते मिसलेजियस. ही फॉर्म्युला आपण ज्यावेळेला शिकलो, ज्यावेळेला आपण याचा टाईप शिकलो, त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की हे परत आपल्याला रिपिटेशन करणार आहे. सबस्टिट्यूशनमध्ये आपल्याला हे फॉर्म्युला लागणार आहेत, किंवा आता आपण जे इंटिग्रलचे टाईप शिकतोय त्याच्यामध्ये आपल्याला याचा यूज होणार आहे, पार्शियल फ्रॅक्शनमध्ये याचा यूज होणार आहे. म्हणजे हे जे 7 फॉर्म्युला आहेत हे खूप बेस्ट करा है ना, याची थोडीशी प्रॅक्टिस करा. आणि मॅथ असं की एकदा व्हिडिओ तुम्ही बघितली आणि लगेच तुम्हाला कळेल असं नाही आहेत है ना. सो एक व्हिडिओ नाही कळले ते 2दा बघा, 3दा बघा है ना. सो त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची की जेणेकरून एक्झाममध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळतील, हे आपला टार्गेट आहे. ओके, सो कन्सेप्ट शिकून घ्या नेमकं कसं सॉल्व करायचं. बघा आता याचं सोल्युशन घेऊया. नेहमीप्रमाणे आपण याला काय करणार आहे, आय म्हणून कन्सिडर करणार आहे. सो आय इज इक्वल्स टू dx/4 - 5 cos x. ओके, सो आपण याला म्हणतो इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे, आता याला इक्वेशन नंबर फर्स्ट आपण कन्सिडर केले. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, तर कॉसची व्हॅल्यू पुट करणार आहे. सो पुट कॉस एक्स है ना. कॉस एक्ससाठी मी तुम्हाला सांगितलं काय, डिनोमिनेटर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फक्त 1 + t². आणि नंतर लगेच आपल्याला dxची टर्म लिहायची, तिथे पण आपल्याला काय लिहायचं आहे, तर 1 + t² लिहायचं. आणि हे झालं की आपण नंतर ही टीची व्हॅल्यू आहे ती काय पुट करतो,
तर टॅन इथे फक्त एक्स आहे म्हणून आपण काय घेतोय x/2 घेतोय. इथे जर 2x असतं तर आपण इथे काय घेतलं असतं फक्त x घेतलं असतं है ना. याचा आपल्याला अँगल हाफ करायचा असतो. आणि इथे काय करणार आहे आता वरती इथे प्लस आहे इथे काय करणार आहे मायनस करणार आहे दॅट इज 1 - t². ओके. आणि इथे आपण काय करतो तर इथे आपण व्हॅल्यू लिहितो ती 2dt. ओके. सो ह्या थ्री टर्म्स आपल्याला माहिती पाहिजे. ओके. सो त्या 3च्या टर्म आपण त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. सो आपण म्हणतोय फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकेम सो आपल्याला व्हॅल्यू मिळते आय इज इक्वल्स टू. सो इकडे डबल आय झाला का ठीक आहे. एक आय कॅन्सल करूया आपण. सो बघा आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dxच्या ठिकाणी आपल्याला काय व्हॅल्यू पुट करायची तर 2dt अपॉन 1 + t². ओके. आणि परत डिनोमिनेटरमध्ये काय दिसते बघा 4 - 5 इंटू ब्रॅकेट बघा कॉस एक्स आहे. कॉस एक्सच्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहे तर 1 - t² अपॉन 1 + t² ब्रॅकेट कंप्लीट. ओके. सो त्याला जस्ट सिम्प्लिफिकेशन करूया आपण. बघा आय इज इक्वल्स टू सो 2dt अपॉन 1 + t² आणि परत डिनोमिनेटरमध्ये काय येणार आहे तर हा 4 आहे. सो 4 ॲज इट इज घेऊया. हे ब्रॅकेटची टर्म लिहूया 1 + t². इथे -5 आहे सो -5 घेतला आणि ब्रॅकेटमध्ये टर्म दिसते ती 1 - t². ओके. आणि परत डिनोमिनेटरमध्ये टर्म दिसते ती 1 + t² ब्रॅकेट कंप्लीट. आता डाऊन साईडचे जर तुम्ही ब्रॅकेट ऑब्झर्व केले तर बघा इथे 1 + t² दिसते आणि इथे 1 + t² दिसते. सो हे दोघं ब्रॅकेट आपण काय करू शकतोय तर कॅन्सल करू शकतोय. सो आपल्याला नेक्स्ट टर्म मिळणार आहे दॅट इज आय इज इक्वल्स टू बघा इथे मिळाली आहे 2dt आणि डिनोमिनेटरमध्ये आपल्याला टर्म बघा 4ने आपण याला मल्टिप्लाय करतोय दॅट इज 4 + 4t² - 5. बघा इथे मायनस साईन असल्यावरती थोडीशी काळजी घ्या कारण मायनस प्लस मायनस झालं बघा मायनस मायनस इथे प्लस होणार आहे ना. मायनस प्लस मायनस झालं पण मायनस मायनस काय होणार आहे मल्टिप्लिकेशनमध्ये तर ते प्लस होतंय. सो +5t². ओके. अशी टर्म आपल्याला तिथे मिळते. सो मायनस आला तर थोडंसं काळजीपूर्वक त्याला सॉल्व करा. आता नेक्स्ट जर आपण बघितलं तर काय करता येऊ शकतंय तर आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन आलं तर हा 2 जो येतो आपण पहिल्यांदा इंटिग्रेशनच्या पुढे घेतो. सो 2 जर मी कॉमन घेतला म्हणजे इंटिग्रेशन साईनच्या पुढे घेतला तर इथे dt उडणार आहे आणि ब्रॅकेटमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला इथे +4t² आणि +5t² दिसते. म्हणजे ह्या दोघांची जर आपण ॲडिशन केलं तर आपल्याला नंबर किती भेटणार आहे तर तो आपल्याला ॲडिशन करून 9 भेटणार आहे. सो आपल्याला भेटतं आहे 9t². ओके. बघा +4 आणि -5 +4 आणि -5 दॅट इज -1. ओके. सो -1चं स्क्वेअर कसं असणार आहे तर -1चं स्क्वेअर 1चं स्क्वेअर केलं तर 1च असतो है ना. सो आपला टार्गेट काय पहिल्यांदा की t² जो काही नंबर असतो t²साठी तो आपल्याला पहिल्यांदा पुढे घ्यायचा असतो. म्हणजे याचं इथे काय आलं पाहिजे 1 आलं पाहिजे. का 1 आलं पाहिजे तर त्याच्यासाठी हेच फॉर्म्युला आहेत ना. हे फॉर्म्युला जर आपण ऑब्झर्व केलं तर इथे 1च्या समोर आपल्याला कुठेही नंबर दिसत नाही म्हणून आपण याच्यासमोर जो काही नंबर दिसतो तो पहिल्यांदा त्याला इंटिग्रेशनच्या पुढे घेऊया. सो आपल्याला टर्म भेटते 2/9. ओके. आणि इंटिग्रेशनमध्ये जर बघितलं तर dt अपॉन इथे असणारे t². आता इथे तर 9 नाही येत 9 आपण पुढे घेतलं म्हणजे इथले नंबर आपल्याला कसा घ्यावा लागेल तो 9 डिव्हाइडमध्ये लिहावा लागेल दॅट इज 1/9. ओके. आणि 9 कोणाचा स्क्वेअर असतो तर तो 3चा स्क्वेअर असतो. म्हणजे आपण ह्या टर्मला आपण कसं राईट करू शकतोय तर 2/9 इंटू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन t² - 1/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. मग याच्यासाठी आता कुठला फॉर्म्युला असतो तर आपल्याला तो फॉर्म्युला माहिती आहे ना. सो तो पहिल्यांदा फॉर्म्युला आपण राईट करूया. बघा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे तर सिन्स इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन t² मायनस ही टर्म म्हणजेच काय असणार आहे तर a² असणार आहे ना. ही टर्म म्हणजे काय असणार आहे a². आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो तर त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो 1/2a लॉग मॉड. आणि मॉडमध्ये काय घ्यायचं बघा इथे x पहिल्यांदा आला आहे ना x - a म्हणून हा न्यूमरेटरमध्ये आपण लिहिणार आहे x - a आणि डिनोमिनेटरमध्ये काय करणार आहे फक्त इथे प्लस म्हणजेच x + a आणि पुढे इंटिग्रेटर कॉन्स्टंट
प्लस सी. ओके, ही फॉर्म्युला आपल्याला लक्षातच ठेवायची हो ना. म्हणून हे थोडेसे टफ लेवलचे प्रॉब्लेम ठरतात, कारण याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं, तर ह्या 3 व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायचे असतात आणि हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा असतो है ना. सो तर बघा ह्या फॉर्म्युलाप्रमाणे त्याला आपण सेट करूया. बघा आय इज इक्वल्स टू 2/9, हे इंटिग्रेशनचं पुढचं ते आपण ॲज इट इज घेतलं, इंटू 1 बघा इथे 2 दिसतोय, सो 2 इंटू आता एची व्हॅल्यू काय 1/3 आहे, पण ती कुठे डिनोमिनेटरमध्ये, म्हणून आपल्याला ती डिनोमिनेटरमध्येच पुट करावं लागणार आहे. सो 1/3 इंटू लॉग मॉड एक्स मीन्स टी, सो टी मायनस ए आणि अपॉन बघा परत एक्स आहे, एक्सच्या ठिकाणी काय असणार आहे टी मायनस ए, एची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/3, सो ती आपण पुट करूया. सो 1/3 मॉड कम्प्लीट प्लस सी. आता इथे ऑब्झर्व जर केलं तर 2 हा न्यूमरेटरमध्ये, 2 हा डिनोमिनेटरमध्ये, म्हणजे आपल्याला हा असं कॅन्सल करता येईल. इथे बघा 3 डिनोमिनेटरमध्ये आहे ना, 9 पण डिनोमिनेटर, म्हणजे याचा डिनोमिनेटरला हा दिसतोय, म्हणजे 3 1 जा 3, 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9. सो आपल्याला याचं फायनल सोल्युशन किती मिळणार आहे, तर आपल्याला फायनल सोल्युशन मिळतं आहे आय इज इक्वल्स टू, न्यूमरेटरमध्ये फक्त 1च उरला आहे आणि डिनोमिनेटरमध्ये काय उरलं फक्त आता 3च उरलं, दॅट इज 1/3 इंटू लॉग मॉडमध्ये जर बघितलं आपण तर टीची व्हॅल्यू आपण रिप्लेस करू शकतो. काय येईल ती tan x/2 आणि मायनस इथे किती व्हॅल्यू 1/3 आणि परत डिनोमिनेटरमध्ये टर्म मिळते tan x/2 मायनस 1/3. ओके, आणि प्लस सी. सो विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. आणखी काय करता येऊ शकते, तर आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ शकतो, कारण 1/x आणि 1/x हा काय झाला अँगल झाला. सो आपण याला असं पण राईट करू शकतो, आय इज इक्वल्स टू 1/3 लॉग मॉड बघा 3नं मी इथे मल्टिप्लाय केलं, दॅट इज 3 tan x/2 हा झाला अँगल -1 आणि परत डिनोमिनेटरमध्ये बघा काय दिसतं, इथे परत मी 3नं मल्टिप्लाय केलं, दॅट इज 3 tan x/2 इथे येतं -1 आणि याचा डिनोमिनेटरला परत -3 दिसणार आणि याच्या डिनोमिनेटरला परत -3 दिसणार, म्हणजे ते एकमेकांना काय करेल कॅन्सल. ओके, आणि पुढे असणार आहे प्लस सी. सो विच इज अवर फायनल सोल्युशन. इथे जर आपली जम्बलिंग होत असेल तर बेस्ट वे की इथपर्यंत सोल्युशन ठेवा. हां, ओके, तरीही आपल्याला फुल मार्क्स भेटतात. ठीक आहे. सो लास्ट वन क्वेश्चन आहे आपल्याला, तर इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ dx/3 - 2 sin x. ओके, हे जे एक्झाम्पल आहे याचा आधी आपण जो एक्झाम्पल सॉल्व्ह केला होता कोणता सेकंड नंबरचा सायन्ससाठी, तो आणि हा प्रॉब्लेम एकदम सेम आहे सॉल्व्ह करायला. ठीक आहे. सो तो प्रॉब्लेम बघा, हा जो आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे हा आणि हा प्रॉब्लेम एकदम सेम आहेत, फक्त इथे काय दिसतं आता मायनस आहे आणि इथे काय प्लस आहे. ओके, सेम ह्याच टाईपमध्ये आपण त्याला सॉल्व्ह करणार आहे. ओके, फक्त काय होणार आहे इथे जिथे प्लस दिसते तिथे तिथे काय होत जाणार ते मायनस 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 होत जाणार आहे. ओके, आणि बाकी सेम सोल्युशन येणार आहे. ओके, सो बघा मी इथे चेंज करून दाखवत हवं तर इथेही चेंज करणं आपल्याला पॉसिबल आहे. ठीक आहे. सो बघा सोल्युशन घेताना आता हा प्रॉब्लेम जो दिसतोय ना आपल्याला इथे काय दिसतंय तर मायनस दिसतंय ना, मी कंपॅरिझन करून दाखवतोय तुम्हाला. इथे मायनस आहे म्हणजे इथे प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय घ्यावं लागणार आहे मायनस घ्यावा लागणार आहे. ओके, सो इथे जर मायनस आला तर बघा इथे सोल्युशन सबस्टिट्यूशनची व्हॅल्यू तर सेम असणार आहे ना, इथे फक्त मायनस येईल. मग इथे मायनस आला म्हणजे इथे काय मायनस येईल है ना. प्रॉब्लेममध्ये कसं कसं चेंज होतो त्याचं ऑब्झर्वेशन नीट करा. ओके, सो इथे मायनस येईल मग इथे मायनस असेल. ओके, सो इथे मायनस आला म्हणजे आता ज्यावेळेला आपण मल्टिप्लिकेशन करू त्यावेळेला इथे पण काय असणार आहे तर मायनस आहे. ओके, बघा डिफरंट कलरने मी दाखवतो. बघा इथे मायनस घेतला. ओके, इथे मायनस येईल, त्यानंतरनं इथे मायनस साईन येईल. ओके, सो इथे मायनस येईल आपण ज्यावेळेला मल्टिप्लिकेशन करू त्यावेळेला है ना. मग इथे मायनस साईन आला. ओके, म्हणजे इथे पण मायनस साईन येईल आणि याच्यामध्ये आपण 3 बाहेर घेतला आहे म्हणजे इथे मायनस साईन येईल. बरोबर, त्यावेळेला आपण इथे साईनचा विचार नाही करत, म्हणजे आपल्याला थर्ड टर्म आपल्याला काय भेटणार तीच भेटणार आहे तर 4/9. ओके, सो आता आपल्याला ही व्हॅल्यू इथे पुट करायची असेल म्हणजे इथे काय असणार आहे मायनस साईन. ओके, इथे पण आपण प्लसच साईन यूज करतो कारण इथे फॉर्म्युला आपण काय यूज करतो a - b² आणि इथे आपण मायनस घेतो है ना. म्हणजे इथे फक्त आता चेंज होईल. बघा इथे काय येईल मायनस साईन येईल है ना, आणि बघा इथे x² प्लस a² म्हणजे सेम फॉर्म्युला आपल्याला परत अप्लाय करायचा आहे, फक्त इथे प्लस आहे इथे काय होणार आहे मायनस होणार आहे आणि इथे मायनस होणार आहे. ओके, बस झालं सोल्युशन. इतकं सोपं सोल्युशन आहे ते है ना. म्हणजे जरी मायनस साईन आला तरी पण आपली मेथड वगैरे सेम असणार आहे, फक्त साईन्स आपल्याला व्यवस्थित देत चालावं लागणार आहे. ओके, सो हा सेक्शन आपण इथे स्टॉप करूया. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंडपर्यंत ह्या चॅनलची लिंक शेअर करा. नोटिफिकेशन आयकॉन हिट करून ठेवा जेणेकरून 7 PM ला व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.